नमस्कार, मी डॉक्टर विवेक रनावरे. ब्रेन ऑफ DMIT सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एकत्र जमलोय टू डिस्कवर इनबॉर्न टॅलेंट इन आवर चाइल्ड. येस, ॲज अ माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, ॲज अ करिअर काउन्सिलर गेली कित्येक वर्ष मी कार्यरत आहे. PhD इन क्लिनिकल हिप्नोथेरपी गेली 22 वर्ष मी समूहावरती म्हणजेच मनावरती काम करते लोकांच्या. गेल्या 15-16 वर्षापासून ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सीच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. आजचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. मी इंट्रोडक्शनमध्ये फार वेळ घेणार नाही, तुम्हाला सेशनच्या दरम्यान माझं इंट्रोडक्शन मिळेलच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक पालकांच्या डोक्यामधला जो आहे तो आज आपण इथे उपस्थित करणार आहोत किंवा मांडणार आहोत. पहिला बेसिक प्रश्न, वाय ब्राईट स्टुडंट्स समटाइम्स चूज द रॉंग करियर. वाय ब्राईट स्टुडंट्स समटाइम्स चूज द रॉंग करियर, राईट? सो वाय डू सम टॉपर्स बिकम अनहॅपी इन देअर करियर. बऱ्याच वेळेला हा प्रश्न भेडसावला गेला पाहिजे पालकांना, पण तो भेडसावला जात नाही किंवा याच्यावरती विचार होत नाहीये. वाय डू सम टॉपर्स बिकेम अनहॅपी इन देअर करियर्स. शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, ज्याला आपण शाळा कॉलेजमध्ये म्हणतो की टॉप चालणारे विद्यार्थी आहेत आणि हे आपल्या आयुष्यामध्ये करिअर करत असताना दुःखी का आहेत. दुसरी गोष्ट, वाय सम ॲव्हरेज स्टुडंट्स बिकम हायली सक्सेसफुल. शाळेमध्ये जेमतेम त्यांची प्रगती असते, परंतु जीवनामध्ये अतिशय यशस्वी ही मंडळी का होतात. तिसरा प्रश्न, वाय डू मेनी स्टुडंट्स चेंज करिअर आफ्टर ग्रॅज्युएशन. इंजिनिअरिंगला आले, BSc केलं, कॉमर्स केलं किंवा आर्ट साईडने गेले वगैरे वगैरे, असे कुठल्या तरी ग्रॅज्युएशनने लोक पुढे जातात आणि मग हे विद्यार्थी बेसिकली करिअर त्याच फील्डमध्ये का करत नाहीत आणि आपली फील्ड का चेंज करतात, याच्यावरती आपल्याला प्रश्न पडणं अपेक्षित आहे. आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असे आहेत, तुमच्या सोसायटीमध्ये असतील, तुमच्या गावामध्ये असतील, तुमच्या रिलेटिव्समध्ये असतील, इंजिनियर झालाय, LICची एजन्सी घेतलेली आहे. असं नाही की LICची एजन्सी घेणं चुकीचं आहे, पण मला म्हणायचं मग इंजिनिअरिंगला का गेलो आपण. असं काय होतं त्या इंजिनिअरिंगमध्ये की आम्ही तिथे गेलो पण ते आम्हाला जजलं नाही आणि मग आज आम्ही इन्शुरन्सची एजन्सी घेतलेली आहे किंवा मार्केटिंगमध्ये आम्ही काम करतोय किंवा कित्येक इंजिनियर्स आपण मार्केटमध्ये असे बघतोय की सध्या शेती करतायत. मग असं आपण काय बघून नक्की इंजिनिअरिंगकडे गेलोय. त्यालाच आपण म्हणतोय की काही विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या नंतर आपली फील्ड का बदलतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त मार्कांच्या आधारावरती आपण करिअर चॉईस करणार का. फक्त मार्कांच्या आधारावरती आपण इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, मॅनेजमेंट असेल, डिझाईन, लॉ, सायकोलॉजी किंवा या क्षेत्रांमध्ये जाताना आपण एकच मापदंड टाकणार का, तो म्हणजे मार्क्स. हा योग्य आहे का. सो खाली फार महत्त्वाचं सेंटेन्स लक्षात घ्या, करिअर सिलेक्शन शुड नॉट बी बेस्ड ओनली ऑन मार्क्स but also on what? Natural abilities, interest, personality, learning style and future opportunities. या सगळ्यांचा मिलाप झाला पाहिजे. पण आज प्रत्येक पालकांना काय वाटतं, 10वी मध्ये किती मिळाले, 12वी मध्ये किती मिळाले, चला एवढे मिळाले मग जाऊ द्या पुढे. आपल्याकडे पद्धतच आहे, जास्त मार्क्स म्हणजे सायन्स, थोडे कमी मार्क्स कॉमर्स, त्यापेक्षा कमी मार्क्स आर्ट्स, नाहीतर मग ITI आहेच. IIT नाही म्हटलं, ITI म्हटलं. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, राईट करिअर चॉईस करायचं असेल तर राईट डिरेक्शन मिळणं गरजेचं आहे, तरच यशस्वी होता येईल जीवनामध्ये, राईट. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, लेट अस अंडरस्टँड दी स्ट्रेंथ. लेट अस अंडरस्टँड दी स्ट्रेंथ. आवडी निवडी समजून घेऊया, बरोबर आहे. आणि एक सेकंड मध्ये आली गोष्ट एक, ओके. सो आपण स्वतःला डिस्कवर करणं गरजेचं आहे आणि मग करिअर योग्य पद्धतीने निवडलं पाहिजे. आजचा पाया उद्याची इमारत आहे, परवाचा कळस आहे, लक्षात घ्या. सो आज फाउंडेशन वरती काम अतिशय महत्त्वाचं आहे, ते योग्य पद्धतीने झालंच पाहिजे, राईट. सो नंतर खेद करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे. काही पालकांच्या होणाऱ्या चुका ज्या आहेत ना त्या आपण थोड्याशा समजून घ्या. कदाचित बघा, जाणीवपूर्वक तर चुका होत नाही, पण बोल सकते ना की जाने अनजाने में गलतियां होती है, तर तसं थोडंसं आपण समजून घ्या की पालकांकडनं काय चुका होतात नॉर्मली. ओके, so let us understand this. Choosing career based only on marks, जसं मी मगाशी म्हटलं, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कसं सिलेक्ट करतो आपण, फक्त मार्कांच्या आधारावरती सिलेक्ट करतात. सो लक्षात घ्या, मार्क्स शोज परफॉर्मन्स नॉट पोटेन्शियल. मार्क्स शोज परफॉर्मन्स नॉट पोटेन्शियल नॉट पॅशन. अ चाइल्ड इज मच मोर दॅन व्हॉट दे आर इंडिकेटिंग इन दी स्कोर. मार्कशीट मध्ये जे दिसते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने एखाद्या व्यक्तीची क्षमता चांगली असू शकते, अधिक असू शकते, लक्षात घ्या. सो कंपॅरिझन करतात बऱ्याच वेळा पालक. दुसरी चूक काय करतात, कम्पेअर करतात. आपल्या नातेवाईकांमध्ये कोण कसं काय झाले ना त्याप्रमाणे कंपॅरिझन होतं. लक्षात घेतलं पाहिजे, आपले एव्हरी चाइल्ड इज युनिक.
कंपॅरिझन क्रिएट्स स्ट्रेस नॉट सक्सेस. कंपॅरिझन तुलना केल्यावर काय होईल, तणाव वाढेल. लक्षात घ्या, यशस्वी होईल याची गॅरंटी आहे. तिसरी चूक काय, सध्या काय स्कोप आहे, कुठे चाललाय क्राऊड, सगळे IT करतायत, सगळे कम्प्युटर सायन्स करतायत, व्हॉट द क्राऊड इज फॉलोइंग, लेट अस फॉलो द सेम थिंग. ही चूक आहे, लक्षात घ्या. इट्स अ व्हेरी व्हेरी बिग मिस्टेक. सो व्हॉट वर्क्स फॉर अदर्स मे नॉट बी द राईट पाथ फॉर युअर चाइल्ड. बाकीच्यांसाठी जी गोष्ट चांगली वाटते किंवा योग्य वाटते ती आपल्यासाठी योग्य असेल असं नाही. त्यांच्यासाठी ती चांगली असेल, पण आपल्यासाठी योग्य आहे का हे आपल्याला तपासून घेणं अतिशय महत्वाचे. लक्षात घ्या. चौथी चूक पालक लोक काय करतात, फोर्सिंग फॅमिली एक्सपेक्टेशन्स. मला इंजिनिअरिंग नाही करता आलं, मला शिक्षण नाही घेता आलं, मला गावाकडे फॅसिलिटी चांगली नव्हती, मला अमकं नाही मिळालं, मला तमकं नाही मिळालं, मला इच्छा होती डॉक्टर व्हायची, मला इच्छा होती शेतीवाडी करायची, मला इच्छा होती. अरे ही फॅमिलीची एक्सपेक्टेशन आहे. एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल तर त्याला वाटतं आपल्या मुलाने सुद्धा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी किंवा मुलीने तरी किमान करावी. राइट. सो जो पराया धन है वो भी शायद अपना सपना पूरा कर सकता है, ऐसा पिताजी को लगता है. आता लक्षात घ्या, भावनिकरित्या या सीएला काय वाटतंय की मी गेली 25 वर्ष चार्टर्ड अकाउंटन्सी मध्ये काम करतोय, मी माझा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सेट केलाय, तर भावनिक इच्छा अशी असते की मी शून्यातून निर्माण केलंय, मुलांना सुद्धा हे शून्यातून करावं लागू नये. एखादी दुसरी फील्ड जर त्यांनी समजा पकडली तर त्यांना हे तळापासून किंवा सुरुवातीपासून काय करावं लागू नये पडलं पाहिजे, मेहनत करावी लागली नाही पाहिजे. राईट. येस माय डियर फ्रेंड, जय हिंद, जय हिंद. ओके लेट कमर्स, जय हिंद. ओके, कॅमेरा बंद हो गया है. अच्छा ठीक आहे, असू दे, बंद असू दे, काय अडचण नाही. ओके, व्हॉट इज दिस, बंद झालाय कॅमेरा, कशामुळे बंद झाला हरकत नाही, चला कोई बात नाही. सो चौथी मिस्टेक आपण बघितली, फॅमिली एक्सपेक्टेशन काय असतं लक्षात घ्या, की मी सीए झालोय किंवा मी डॉक्टर झालोय, मी हॉस्पिटल आता उभं केलेलं आहे, मी जे कष्ट केले ते कदाचित माझ्या पुढच्या पिढीला करावे लागू नये, ही भावना असू शकते. परंतु लक्षात घ्या, लिव्हिंग समवन एल्स ड्रीम कॅन लीड टू फ्रस्ट्रेशन अँड रिग्रेट. वडिलांसाठी करतोय, आईसाठी करतोय, वडिलांचं स्वप्न होतं, आईचं स्वप्न होतं, अरे पण त्याचं स्वप्न कोण विचारेल, त्याचे टॅलेंट कोण विचारेल, हे आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही, इग्नोर करता येणार नाही. लक्षात घ्या. पाचवी मिस्टेक काय करतो आपण, इग्नोरिंग नॅचरल टॅलेंट अँड पर्सनॅलिटी. त्या व्यक्तीचं नॅचरल उपजत जे काही टॅलेंट आहे ते अंडरस्टँड केलं पाहिजे. लक्षात, त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे. राईट. ह्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याच्यावरतीच करिअर आधारलं पाहिजे. ओके राईट. सगळ्यात शेवटची चुका बऱ्याच आपण थोड्याशा समराइज केल्या. टेकिंग डिसिजन विदाउट असेसमेंट. म्हणजे काय, असेसमेंट याचा अर्थ काय, पडताळणी न करता. म्हणजे आपल्या मुलांना किंवा मुलींना आपण समजून घेत नाहीये, त्यांची स्ट्रेंथ काय, त्यांची वीकनेस काय, त्यांच्यासाठी कोणती संधी असू शकते, त्यांना धोका काय आहे. राईट. विदाउट प्रॉपर गायडन्स अँड असेसमेंट डिसिजन मे बी इनअॅक्युरेट. चुका होऊ शकतात, निर्णय घेण्यामध्ये चुका होऊ शकतात. लक्षात घ्या. सो लेट अस बी अ गाईड नॉट अ डिक्टेटर. ओके. मुलांना फक्त आपल्याला काय करायचंय, गाईड करायचंय, त्यांच्यावरती हुकुमशाही गाजवायची नाही आपल्याला. अंडरस्टँड युअर चाइल्ड, सपोर्ट देअर चॉईस, हेल्प देम बिल्ड देअर फ्युचर, नॉट जस्ट युअर ड्रीम्स. तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण नाही करू शकलात, बरोबर आहे, कारण काही असेल, पण आपण ते आपल्या पुढच्या पिढीवरती लादले गेलं पाहिजे का, अजिबात नाही. लक्षात घ्या. सो राईट गायडन्स, राईट सपोर्ट आणि राईट चॉईस. राईट गायडन्स होऊ शकते की तुम्ही एक खूप चांगले शिक्षक आहात, पण तुम्ही करिअर काउन्सिलर नाहीये. तुम्ही खूप चांगले हार्ट सर्जन आहात, पण तुम्ही तुमच्या मुलाचे करिअर काउन्सिलर योग्य ठराल असं नाहीये. लक्षात घ्या. सो योग्य ठिकाणावर गायडन्स घेणं गरजेचं आहे. आता सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी जर त्याला बॅटिंग शिकवायचं काम केलं असतं तर चाललं असतं का? गुरु म्हणून, गाईड म्हणून, कोच म्हणून कोणतरी वेगळं असणं अपेक्षित. लक्षात घ्या. आज सचिन तेंडुलकरचा मुलगा क्रिकेटमध्ये करिअर करू शकलाय का? रोहन गावस्कर, सुनील गावस्करचे सुपुत्र, ते करिअर करू शकले का? कपिल देवचा पुत्र आहे का पुत्री आहे आपल्याला माहिती सुद्धा नाहीये. अनिल कुंबळेची पुढची पिढी काय आपल्याला माहिती सुद्धा नाहीये. मग पालकांनी ह्या चुका थांबवल्या पाहिजेत. राईट चॉईस करायची असेल तर लक्षात घ्या, आपल्याला काही गोष्टींचा विचार, आपला विचार थोडा कदाचित बाजूला ठेवावा लागेल, माइंड ओपन ठेवावं लागेल मुलांचं भवितव्य घडवताना. राईट. सो आज आपण जर त्यांना गाईड केलं, प्रॉपर सपोर्ट केला, तर उद्या ते यशस्वी होऊ शकतात. लक्षात घ्या. आणि हे सगळं समजून घेताना आपल्याला हे समजणं अपेक्षित आहे की एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. लेट अस अंडरस्टँड दिस. डोंट कंपेअर विथ एनीबडी एल्स. स्वतःशी नको, आपल्या फॅमिली मेंबर्सशी नको, बाहेर मित्रमंडळींबरोबर नको, कुणाबरोबरही आपल्याला त्यांना कंपेअर करायचं नाहीये. लक्षात घ्या. राईट. आपल्याला इतर लोकांबरोबर त्यांना कंपेअर करायचं नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, आता मला पण रावलं नाही,
त्यामुळे मी व्हिडिओ चालू करतोय. 1 सेकंड, व्हाय दिस व्हिडिओ इज स्टॉप. हा येस, मला कसं वाटेल माहित नाही, पण तुम्हाला चांगलं वाटेल कदाचित, है की नाही, स्लाइड बघून बघून है ना. ओके, नाउ अंडरस्टँड दॅट एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. लेट अस अंडरस्टँड द युनिकनेस. काही मुलं जी असतील ना, हे मॅथमॅटिक्स मध्ये चांगली असतील, कदाचित मशीन लर्निंग मध्ये चांगली असतील, फिजिक्स मध्ये चांगली असतील, किंवा मग दुसरी मुलं कशामध्ये असतील, कम्युनिकेशन मध्ये चांगली असतील, लिडरशिप क्वालिटी मध्ये चांगली असतील, किंवा क्रिएटिव्हिटी मध्ये चांगली असतील. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या चष्म्यातून मुलांना पाहायचं नाहीये, ते काय आहे ते जसं जसं आपल्याला बघायचं, राईट. आणि ही दोन्ही प्रकारची मंडळी, कोणी मशीन लर्निंग मधलं असेल, कोणी कम्प्युटर्स मधलं असेल, कोणी कदाचित कम्युनिकेशन मधलं असेल, हे वेगळे वेगळे मंडळी जे नाही त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतात. थोडासा विश्वास ठेवला पाहिजे, राईट. आपलं लादलं गेलं नाही पाहिजे. काही मुलांची लर्निंग स्टाईल वेगळी असते, लक्षात घ्या. थिंकिंग पॅटर्न वेगळा असतो, क्रिएटिव्ह लेवल वेगळी असू शकते, कम्युनिकेशनची स्टाईल वेगळी असू शकते, एनालिटिकल कॅपॅसिटी, तर्क वितर्क लावण्याची क्षमता, का कधी कुठे कसं, हेच का तेच का, एवढंच का तेवढंच का, असंच का तसंच का, इथेच का तिथेच का, एवढंच का तेवढंच का, याला काय म्हणतात, एनालिटिकल ॲबिलिटी. तसं मी आता कम्युनिकेशन वरती बोलू शकतो, लक्षात घ्या. क्रिएटिव्हिटी वरती बोलू शकतो. क्रिएटिव्हिटी मध्ये बोलायचं म्हटलं तर मग क्रिएटिव्हिटी कशामध्ये, इमॅजिनेशन कशामध्ये आहे, चित्र स्वरूपामध्ये आहे, कृतीमध्ये आहे, कलाकृतीमध्ये आहे, म्युझिक मध्ये आहे, क्रिएटिव्हिटी लिखाणामध्ये आहे. बर, आता एक कविता करणारा व्यक्ती वेगळी क्रिएटिव्हिटी आहे, लिखाण करणारा, लेख लिहिणारा व्यक्ती वेगळी क्रिएटिव्हिटी आहे, कादंबरी लिहिणारा व्यक्ती वेगळी क्रिएटिव्हिटी आहे. सो क्रिएटिव्हिटी वरती कितीतरी बोलता येईल. सो नुसतं आपण असं म्हणून चालणार नाही की माझ्या मुलामध्ये क्रिएटिव्हिटी चांगली आहे. कशाची क्रिएटिव्हिटी चांगली आहे? कविता लिहिण्याची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, डिझायनिंगची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, लिखाणाची क्रिएटिव्हिटी चांगली आहे, कल्पना करण्याची ही क्रिएटिव्हिटी चांगली. काय नक्की क्रिएटिव्हिटी, हे थोडं लेझर फोकस आपल्याला जावं लागेल. लक्षात घ्या, ढोबळ मनाने करिअर घडणार नाही. वरवर ज्याला साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर करिअर घडणार नाही, राईट. एखाद्या व्यक्तीमध्ये लिडरशिप पोटेन्शियल असेल, मग लिडरशिप पोटेन्शियल म्हणजे त्यांनी राजकारणातच गेलं पाहिजे का? नो, नॉट नेसेसरी. तो एखाद्या कंपनीला लीड करू शकतो, एखाद्या सामाजिक संस्थेला लीड करू शकतो, एखाद्या सोसायटीला लीड करू शकतो. सोसायटी म्हणजे घराची सोसायटी होते. सो लिडरशिप क्वालिटी आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल, माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. जुळी भावंड सुद्धा लक्षात घ्या, त्याच्यामध्ये वेगळ्या क्वालिटीज असतात. आणि हे समजून सांगण्यासाठी अतिशय समर्पक, अतिशय एक साधी सिंपल गोष्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि ती काय, लक्षात घ्या. हे समोरचे प्राणी मी आता दाखवलेले फ्लॅशबॅक मध्ये गेलोय. समजा नाही, ही समोरची प्राणी दिसतात ना तुम्हाला, जनावर ज्यांना आपण म्हणतो. आता हे उंटाची जोडी आहे, सांडणी आहे किंवा उंट आहे, व्हॉटएव्हर. यांच्या पाठीवरती मदार आहे. कुठल्याही प्राण्याच्या पाठीवरती मदार नाहीये, हंप नाहीये, राईट. ओके. त्यांचे पाय लांब आहेत, बाकीच्या प्राण्यांचे पाय लांब असतील, पण काही प्राण्यांचे पायामध्ये पंजा आहे, यांचे पाय सपाट आहेत, काही लोकांचे पाय टापू आहेत. काही लोकांच्या म्हणजे जनावरांबद्दल बोलतोय मी. घोड्याचे टापू वेगळे आहेत, उंटाचे टापू वेगळे आहेत किंवा पंजा वेगळा आहे, हत्तीचा वेगळा आहे, वाघाचा वेगळा आहे. हॅलो. प्रत्येक जनावराला किंवा प्राण्याला डिझाईन करताना परमेश्वराने काही ना काही गोष्टींची योजना केली, लक्षात घ्या. आणि ही योजना आपल्या कदाचित अकलेच्या माहितीच्या पलीकडे असू शकते, पण उंटाला वाळवंटामध्ये राहण्यासाठी उपयुक्त असलेलं शरीर परमेश्वराने दिलेलं आहे. हत्तीला ते दिलेलं नाही, कारण हत्तीला वाळवंटामध्ये राहायचंच नाहीये, घोड्याला वाळवंटामध्ये राहायचंच नाहीये. सो ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. डोंट चॅलेंज द क्रिएटर. उद्या काय होईल माहिती आहे का, जसं ह्या प्राणी संग्रहालयामध्ये ह्या उंटाला ठेवलेलं आहे, डांबून ठेवलेलं आहे, इथे सगळं त्यांना आयतं खायला प्यायला मिळतंय. पण लक्षात घ्या, मोठं झालं तर त्यांची पुढची जनरेशन काय म्हणेल, व्हॉट आर वी डुईंग हिअर. जर त्यांच्यामध्ये डिस्कशन झाले की आपण वाळवंटासाठी बनलोय, आपली लांब मान कशासाठी केली आहे, उंच पाय कशासाठी दिलेत, पाठीमागे मदार हंप कशासाठी दिलाय, पाण्याच्या साठ्यासाठी दिलाय, आणि मग पुण्यासारख्या प्राणी संग्रहालयामध्ये जर ते असतील तर त्यांना इथे त्याची गरज आहे का? नाही, इथे पाणी मुबलक उपलब्ध आहे त्या प्राणी संग्रहालयामध्ये. मग ते प्रश्न हा विचारतील, व्हॉट आर वी डुईंग हिअर. जर आपली निर्मिती वाळवंटासाठी झाली आहे, मग आपण इथे का? त्यावेळेला आपल्या तुमच्या माझ्या समोर एक प्रश्न किंवा उत्तर काय असतं की हे डांबून ठेवलेत, हे मजबूर आहेत. पुढे जर आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला हे विचारू नये की मी इंजिनिअरिंग मध्ये का आहे, मी आर्ट्स का घेतलंय, मी कम्प्युटर सायन्सला का गेलोय, मी मेकॅनिकलला का गेलेलं नाहीये. आणि याचं उत्तर असेल की आम्हाला त्यावेळेस सुचलं नाही, आम्हाला त्यावेळेस कळलं नाही, आम्हाला तेव्हा नाही मार्गदर्शन घेता आलं. असं होऊ नये आपल्या मुलांच्या बाबतीत, लक्षात घ्या. आता मी 2 पंजे दाखवले तुम्हाला, राईट. आता जनावरांचे बघितलं, पक्ष्यांचे बघूया. डाव्या साईडला बदकाचे 2 पंजे दिसत आहेत आणि उजव्या साईडला कोंबडीचे 2 पंजे दिसत आहेत. दोन्ही बोटांमध्ये लक्षात घ्या फरक आहे.
एका पक्षाच्या किंवा बदकाच्या 2 बोटांमध्ये पडदा आहे, कोंबडीच्या 2 बोटांमध्ये पडदा नाहीये. काय प्रॉब्लेम होता परमेश्वराला द्यायला? अडचण काय होती का? परमेश्वराला स्टॉक संपला होता का? नाही माय डिअर फ्रेंड. ज्याला जे आवश्यक आहे ते दिले. बदकाला पाण्यामध्ये वलवायचं असतं, पोहायचं असतं, म्हणून त्याला ते दिले. कोंबडीला पाण्यामध्ये पोहायचं नाहीये, तिला ती गोष्ट दिलेली नाहीये. याचा अर्थ बारकाईने समजून घ्या, ज्याला जे आवश्यक आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. माकड कुठे कुठे चढू शकतो तुम्हाला माहिती आहे. अजून एक प्राणी चढतो, बरेच चढतात, पण आपण काही उदाहरण घेतो. लक्षात घ्या, यांना चढायचं माहिती आहे, पण एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती लोंबकळून जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, चिता फास्ट पळू शकेल, पण माकडासारखा ह्या झाडावर त्या झाडावरती जे कसरती करतो माकड ते करू शकत नाही. लक्षात घ्या, सरड्याला रंग बदलायची कलाकारी दिलेली आहे, सर्पाला कात टाकायची कलाकारी दिलेली आहे. दोघेही सरपटणारे किंवा रेंगणारे प्राणी असतील तरी त्यांच्यामध्ये दोन्ही वेगळ्या वेगळ्या कलाकारी. लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे, परमेश्वराने ज्याला जे आवश्यक ते दिलेलं आहे. प्रत्येक जीव जो या पृथ्वी तलावरती आहे, प्रत्येक जनावर असेल, पशु पक्षी असतील, जेवढे पण आहेत, करोडो प्रकारचे कदाचित जीव असतील, या प्रत्येक जीवाला जे आवश्यक ते दिलेलं आहे. यस और नो? यस माय डियर फ्रेंड्स. सो मैं ऐसा क्यों हूं ये नहीं पूछना है, वो समझना है मैं कि क्या हूं. मैं ऐसा क्यों हूं मत पूछो, मैं क्या हूं इसका पता करो माय डियर फ्रेंड्स. राइट? ओके. आता लक्षात घ्या, एवढी काही जनावर आपण जे बघितले ना, यांचा जीवनामधला उद्देश काय समजून घ्या. यांचा पर्पस काय जीवनामधला. कुठलेही जनावर घ्या, पोटाची खळगी भरणे म्हणजेच काय, पेट पूजा करणे एकमेव त्यांचं टार्गेट आहे. कुठलाही प्राणी, कुठलाही जनावर घ्या, कुठलाही पक्षी घ्या, पशु पक्षींचं एकच टार्गेट आहे, पोटाची खळगी भरायची, त्यांना पोट भरायचं आहे. आय सॅल्यूट ॲनिमल्स. मी या जनावरांना सलाम ठेवतो. लक्षात घ्या, कारण पूर्ण जीवनाच्या कन्सेप्ट वरती, पूर्ण जीवनाच्या उद्दिष्टावरती, पर्पज वरती रोज काम करतात. येस, सॅल्यूट आहे. डेली रोज काम करतात. लक्षात घ्या, 4 दिवस 5 दिवस शिकार नाही मिळाली किंवा खायला नाही मिळालं तरी आपल्या जीवनाचा उद्देश जो आहे ना, पेट पूजा, त्याच्यावरती 6व्या दिवशी ते काम करतात, 7व्या दिवशी पण ते काम करतात. असं नाही की पोट भरलं तरच ते काम करतायत. पोट नाही भरलं तरी त्यांचा पर्पज ते सोडत नाहीत. तुमच्या माझ्यासारखं ते नारायण नागबळीला जात नाहीत. हॅलो, पत्रिका दाखवून फिरत नाहीत, हात दाखवून फिरत नाहीत. त्यांना माहिती आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि त्याच्यावरती रोज काम करतायत, जीवनावरती रोज काम करतायत. दुर्दैव असं आहे की बुद्धीने, मनाने, भावनेने उन्नती जरा जास्त झाली मानवाची आणि त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झाला. हॅलो, बात समज पाहिजे ना. अगदी साध्या भाषेत सांगू का, कुठलंही जनावर रात्रीचं भोजन करत नाही. कुठलंही जनावर रात्रीचं भोजन करत नाही. माणूस सोडला तर, कारण माणसाने कशाची निर्मिती केली? माणसाने लाईटची निर्मिती केली, त्यामुळे रात्रभर कार्यक्रम करतोय माणूस. चला, हे निसर्गाच्या थोडस विरुद्ध चाललंय आपण आणि प्रेझेंटेशनच्या पण. आजचा मुद्दा तो नाही, दर रविवारी आपण याच्यावरती बोलत असतो, हेल्थ वरती बोलत असतो. ओके. आता लक्षात घ्या, यांच्या जीवनाचा उद्देश जो सफल करायचा आहे त्यासाठी त्यांना शिकार करायला लागते किंवा त्यांना कसरत करायला लागते, त्यांना जे कार्य करायला लागतं ते कोण शिकवतं? कुठल्याही शाळेमध्ये जात नाहीत. त्यांची पहिली पिढी दुसऱ्या पिढीला शिकवते शिकार कशी करायची, पोटाची खळगी कशी भरायची, म्हणजे त्यांच्या जीवनाचा उद्देश सफल कसा करायचा आहे त्यांच्याच घरातून ट्रेनिंग मिळते, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. हॅलो, आणि ज्याची बुद्धी जास्त डेव्हलप आहे, ज्याची भावना जास्त डेव्हलप आहे, सायकोलॉजी डेव्हलप जास्त आहे, शारीरिक क्षमता पण चांगली विकसित करून घेतली. कुठलाही प्राणी व्यायाम करत नाही, जनावर व्यायाम करत नाही, आपण ते सुद्धा शोध लावले. लक्षात घ्या, पण ऑफकोर्स लावले तर ते चांगल्यासाठी लावले. बाकीची ही प्राणी मंडळी करू शकत नाहीत किंवा तो शोध लावू शकत नाही. आपण योगा असेल, प्राणायाम असेल, ध्यानधारणा असेल, राईट, याचा शोध लावला आपल्या चांगल्यासाठी. बाकीचे जनावर करू शकत नाही तो. पण एका लेवलला येऊन आपण काय करतोय समजून घेऊया. आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला समजलाय का? आपल्या जीवनाच्या उद्दिष्टावरती आपण काम करतोय का? जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपला पर्पज आपल्याला कळला पाहिजे आणि त्या पर्पज साठी आवश्यक असलेला टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. कारण सांगतो, जगात असं एक बदक मला दाखवा, एक बदक मला दाखवा ज्याच्या 2 पंजांमध्ये पडदा नाहीये. मला एक उंट असं दाखवा ज्याच्या पाठीमध्ये मदार नाहीये. हॅलो, एक कोंबडी अशी दाखवा जिच्या 2 बोटांमध्ये पडदा आहे. या परमेश्वराने अजिबात चूक केलेली नाही माय डिअर फ्रेंड्स, अजिबात चूक केलेली नाही. मग मानवाला सुद्धा त्यांनी कमतरता दिली असेल का? कशाची? अजिबात नाही. पण प्रॉब्लेम काय, आम्हाला आमचा पर्पजच माहित नाही. आता समोरची मंडळी बघा, जीवनामध्ये यशस्वी मंडळी आहेत, पण ही सगळी यशस्वी मंडळी एका फील्ड मध्ये नाही आहेत. महात्मा गांधीजींचं फील्ड वेगळं, लता मंगेशकरचं फील्ड वेगळं, बिल गेट्सचं फील्ड वेगळं,
विश्वनाथ आनंदचं फील्ड वेगळं, तेंडुलकरचं फील्ड वेगळं, झाकीर हुसेन साहेबांचं फील्ड वेगळं. हॅलो, बात समज पा रही की नाही? सो ही सगळी जीवनामध्ये यशस्वी मंडळी आहेत, पण यांचं सगळ्यांचं फील्ड वेगळं आहे, यांचं सगळ्यांचा जीवनामधला उद्देश वेगळा लक्षात घ्या. आणि तो उद्देश सफल करण्यासाठी परमेश्वराने त्यांना टॅलेंट दिलाय की नाही दिलाय? आपल्याला कोण म्हणताय का? तुमच्यातलं मला माहित नाही, पण मला स्वर दिलेला नाहीये. पण लता दिदीने तो स्वर दिला होता ना परमेश्वराने. मदर टेरेसाला ते हृदय दिले ना, ते काळीच दिले ना, दगडासारखं दिले नाहीये. सो प्रत्येकाचा जीवनामधला जो उद्देश वेगळा वेगळा आहे ना, ते सफल करण्यासाठी त्या व्यक्तीला परमेश्वराने टॅलेंट दिले. तर म्हणून मी नेहमी म्हणत असतो, डोंट चॅलेंज द क्रिएटर, डोंट चॅलेंज द क्रिएटर. ज्याला जे आवश्यक आहे त्याला ते दिलेले लक्षात घ्या. पण हे शोधण्याची प्रोसेस आपल्याकडे थोडी निराळी आहे. आता मुलांचं जे भवितव्य आहे ते आपण घडवतो कुठे? एज्युकेशन सिस्टीम मध्ये, म्हणजे शाळेत पाठवते. कुठलेही जनावर आपलं पिल्लू शाळेत पाठवत नाही, तर त्यांची शाळा घरातूनच घडते लक्षात घ्या. पण मानव थोडा प्रगतशील असल्यामुळे कदाचित डेव्हलपमेंट झाली, पण या डेव्हलपमेंटचा योग्य फायदा कसा करून घ्यायचा ते आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. समजून घ्या एज्युकेशन सिस्टम चालते कशी. ही चुकीची असं मी म्हणत नाही, पण आपल्याला काय समजलंय ते समजून घेऊया. आपण तर चुकीच्या नजरेने इकडे बघत नाही ना. आपला दृष्टिकोन योग्य आहे का ते आपण थोडंसं बघणार आहोत या एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून समजून घेऊया. हा एक समोर वर्ग आहे. वर्गातले शिक्षक सध्या कसे बसतात बघा, हात जोडून बसतात विद्यार्थ्यांच्या समोर. पहिले विद्यार्थ्यांना हात जोडायला लागायचे, आता शिक्षकांना हात जोडायला लागतात. प्लीज म्हणायला लागते स्टुडंट्सला. आणि हे समोर जे बसलेले विद्यार्थी, कावळा, माकड, पेंग्विन, हाती, मासा, बिसा, गाढव, बिडो अगदी सगळे, हा वर्ग दिसताना असा दिसत नाही. दिसताना वर्ग दिसतो असा, यस, युनिफॉर्म दिसतो. दिसताना वर्ग असा दिसतो, पण असताना कसा असतो? तो असा असतो. माय डिअर फ्रेंड्स, एक वर्ग समान नसतो. नाही तर एका वर्गामध्ये ज्या वेळेला एक शिक्षक शिकवतो, मग प्रत्येक विद्यार्थ्याला समान मार्क्स का मिळत नाहीत? साधा सिंपल प्रश्न विचारा स्वतःला. आपल्या मुलांना शाळेमध्ये एका सब्जेक्टसाठी एकच शिक्षक आहे, म्हणजे काय? सगळ्या त्या वर्गासाठी, पूर्ण वर्गासाठी एकच शिक्षक आहे. प्रत्येकाला अगदी मी म्हणतो सगळ्यांची 100% अटेंडन्स किंवा सगळ्यांची 70% अटेंडन्स भरली, फक्त 70च भरली प्रत्येकाची, पण प्रत्येकाला मार्क वेगळे का? तर तुम्ही म्हणाल प्रत्येकाची हुशारी वेगळी, प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी, प्रत्येकाची मेहनत घ्यायची कॅपॅसिटी वेगळी. हेच तर समजून घ्यायचे आपल्याला. पण आम्ही काय म्हणतो? किती मार्क्स मिळाले. प्रत्येक जण काय म्हणतो? किती मार्क्स मिळाले, किती मार्क्स मिळाले. कुणाबरोबर तुलना करायची आपल्याला? हॅलो, काय एवढे मार्क्स कमी मिळाले, त्याला किती मिळाले? बरं, आपल्या मुलांचा रिपोर्ट कार्ड बघताना आपण एकट्याचा नाही बघत, मग मित्रांची, मैत्रिणींची नावं घेतली जातात. हॅलो, पण एज्युकेशन सिस्टम मध्ये चाललंय काय समजून घ्या. आता हे जे शिक्षक आहेत ना, विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहेत. काय परीक्षा घेत आहेत? फॉर अ फेअर सिलेक्शन एव्हरीबडी हॅज टू टेक द सेम एक्झाम. प्लीज क्लाइंब द ट्री. 1 2 3 चढा. आता हे समोरचे विद्यार्थी पटकन झाडाकडे पळत पळत जातात. तोपर्यंत कावळा उडत जातो, फांदीवरती बसतो. माकड सर 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 झाडावर चढतं. पेंग्विन जाऊन इकडे तिकडे डुलतो. काय चाललंय, काय चाललंय, कसं जाऊ वरती, कसं जाऊ वरती. अरे तुम्ही हत्तीची परीक्षा घेणार का? झाडावर चढून दाखव. त्याला उपटायला सांगा ते झाड. त्याची क्षमता वेगळी आहे, पण वर्गामध्ये होतंय काय? सगळ्यांची परीक्षा एकच घेतली जाते. अल्बर्ट आइन्स्टाईन, तुमचं माझं बाजूला, अल्बर्ट आइन्स्टाईन काय सांगतात बघा. इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ बिलिव्हिंग इट इज स्टुपिड. माशाची परीक्षा घेतली, चल चढून दाखव, चढून दाखव, चढून दाखव. अहो मरतंय ते पण चढू शकत नाही. आणि पाण्याच्या बाहेर पडलं, तडफडतंय. तुम्ही म्हणताय बहुतेक ते ना कसरत करते, जरा वरती चढण्याची प्रॅक्टिस करते. अरे मरून जाईल, त्याची तशी परीक्षा घेऊ नका. Every child is unique. Every child is unique. Let us understand this, my dear friends. Right? आता आपल्याकडे ही जी शिक्षण पद्धती सध्या सुरू आहे ना, ती शिक्षण पद्धती पहिली अशी नव्हती. आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. एकाच परिवारामधले सदस्य, ही जे पांडव बंधू बघताय तुम्ही समोर, त्या प्रत्येक व्यक्तीला वेगळं शिक्षण दिलं गेलेलं आहे. ज्याची जी क्षमता आहे ती गुरुंनी ओळखायची असते आणि त्याप्रमाणे त्यांना गाईड करायचे, ट्रेन करायचं आहे. आपल्याकडे काय, इतिहासाला शिक्षक वेगळा, कम्प्युटरला वेगळा, IT ला वेगळा, मॅथमॅटिक्सला वेगळा, जॉग्राफीला वेगळा, इतिहासाला वेगळा, वगैरे वगैरे. समजून घ्या, क्लास टीचर एक आणि बाकीचे सगळे सब्जेक्टचे टीचर्स वेगळे वेगळे. अहो त्यांना त्यांच्या मुलांचं पण सध्या नीट बघता येणार नाहीये.
आपण काय शिक्षकांवरती सोडून देणार हा विषय करिअरचा. अर्जुनला ट्रेनिंग कुठलं दिलं गेलेलं आहे? धनुष्यबाण. भीमला गदा शिक्षण दिलंय. युधिष्ठिरला भालाफेक आणि धर्माचं शिक्षण दिलेलं आहे. नकुल सहदेवला तलवारबाजीचं दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये जी टॅलेंट आहे किंवा क्वालिटी आहे, जी क्षमता आहे, त्याचं शिक्षण दिलं गेलं. लक्षात घ्या. जुजबी तर सगळेच भाला चालू शकते. लक्षात घ्या. स्पेशालिटी कशामध्ये क्रिएट झाली आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं. लक्षात घ्या. शाळा आणि कॉलेजमध्ये पाठवण्याचा एकमात्र उद्देश असावा पालकांचा, शिकायचं कसं हे शिकवलं जातं शाळा कॉलेजमध्ये. तिथून पुढे आयुष्यामध्ये तर शिकायचं असतं. लक्षात घ्या. स्पेशलायझेशन कसं ठरवणार आपण? आज शिक्षणामध्ये शिक्षक मंडळी तेवढी सक्षम नाहीये की आपल्या मुलाला फाईन ट्युनिंग करतील, जी पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये होत होतं. म्हणून पालकांना थोडीशी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मी म्हणत नाही की प्रत्येक शिक्षकच तसा असतो, पण सरासरी जर विचार केला तर आपण ही जोखीम उचलू शकत नाहीये की शाळा कॉलेजच्या माध्यमातून ते चालले, त्याच्यामधून आपल्या मुलाचं भवितव्य घडणार आहे किंवा करिअरची दिशा योग्य ठरवता येणार आहे. सॉरी माय डिअर फ्रेंड्स, आता पालकांना थोडा पुढाकार घ्यावा लागेल. अहो, तिथे 25-50 विद्यार्थी एका वर्गामध्ये आहेत. क्लास टीचर तरी सगळ्यांना सांभाळू शकतो का व्यवस्थित? नाही सांभाळू शकत. त्यामुळे पालकांना थोडं जागरूक राहणं गरजेचं आहे करिअरच्या बाबतीमध्ये. राईट. आपल्याला वाटतं की नाही आपल्या मुलाने पण यांच्यासारखं सक्सेसफुल व्हावं. यांच्यासारखं म्हणजे मी कुठल्या एका व्यक्तीचं नाव घेत नाहीये, म्हणजे कुठलं तरी क्षेत्र असेल ज्यामध्ये आपल्या मुलाने काय व्हावं, यशस्वी व्हावं. जशी ही मंडळी त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड जर बघितलं, राईट, शैक्षणिक पार्श्वभूमी जर बघितली, तर प्रत्येकाची माय डिअर फ्रेंड्स कशी आहे? तुम्ही तर म्हणाल अहो तो सचिन तेंडुलकर शिकलेलाच नाहीये, 10वीतनं बाहेर पडलाय. कदाचित लता दीदींचं तुम्हाला शिक्षण माहीत नसेल. बिल गेट्स कॉलेज ड्रॉपआउट आहेत. हॅलो. धीरूभाईचे सुपुत्र मुकेश अंबानी भारतामध्ये अव्वल आहेत. पण जो न शिकलेला व्यक्ती आहे कोण? बिल गेट्स. तो देशामध्ये नाही जगामध्ये अव्वल आहे. हॅलो. मला काय सांगायचं समजून घ्या. शिक्षण महत्वाचं नाही का? ऑफकोर्स महत्वाचं आहे, पण फक्त शिक्षणाच्या आधारावरती जर तुम्ही पुढे जाणार असाल तर चुका होण्याचा संभव आहे. मी होतीलच असंही म्हणत नाहीये प्रांजळपणे, पण होण्याचा संभव आहे. वाय टेक अ चान्स? अहो, हे नाटक आहे, पिक्चर नाही. पिक्चर मध्ये कट 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 रिटेक असतो. हा स्टेज शो आहे, हा ड्रामा आहे. हे असं व्यासपीठ जिथे रिटेक नाहीये. शिक्षणाच्या बाबतीमध्ये कसा रिटेक होऊ शकतो? इंजिनिअरिंग मध्ये पुढे गेला, 2-3 वर्ष नंतर कळलं नाही मेडिकलला जायला पाहिजे होतं, परत मागे आला. अहो, त्याने बायोलॉजी ड्रॉप केलं तर कसं मेडिकलला जाईल? बात समज पाहिजे की नाही? 10वी पर्यंत 12वी पर्यंत मॅथ्स फॅन्टॅस्टिक. इंजिनिअरिंग गेल्यानंतर मॅथ्स हा विषयच त्याचा गटांगळा खातो. 10वी-12वी पर्यंत काय जज करू शकतो आपण मुलांना? किंवा ते फक्त मार्क्स त्याच्या आधारावरती तुम्ही नाही जज करू शकणार माय डिअर फ्रेंड्स. राईट. मागच्या 14 वर्षामध्ये मी बघितले ज्यांचे 10वी-12वीचे मार्क्स खूप चांगले आणि मॅथमॅटिक्स पण स्ट्रॉंग होतं, पण आम्ही जे गायडन्स देतो त्याच्यानं आम्ही सांगितलं तर इंजिनिअरिंगला जाऊ नका. नाही, पालक म्हणतात एवढा हुशार मुलगा आहे तुम्ही असं कसं म्हणता, 92% मार्क्स मिळालेत. अहो, इंजिनिअरिंगचा मॅथ्स विषय सुटत नाही अशा विद्यार्थ्यांचं कधी कधी, कारण ते त्याच्यासाठी बनलेले नाहीये. सो माय डिअर फ्रेंड्स, इथे गायडन्स फार महत्वाचा आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की पाठीमागची जी यशस्वी मंडळी होती ना, ही नशीबवान होती, देवर लकी. काय यशस्वी झाले? कारण त्यांचं तसं लक होतं. दुसरं काही मंडळी असं नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी क्षमता होती, इनबॉर्न क्वालिटी, टॅलेंट, पोटेन्शियल होतं, ज्याच्यामुळे ते जीवनामध्ये यशस्वी झाले. चला, जर तुमचं दुसरं मत असेल, बी मत असेल तर ओके. पण जर तुम्ही म्हणत असाल अहो नशीब लागतं साहेब, बरं ठीक आहे, चला मागच्या स्लाइडवर परत जाऊया. आता ही जी मंडळी आहे त्याच्यामध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ऑफकोर्स इथे दाखवण्याच्या लायकीचे नाहीयेत, म्हणून ते दाखवले नाहीयेत. पण नशिबानं तर ते धीरूभाई अंबानीच्या घरामध्ये जन्माला आले. वो के बिछड़े हुए ब्रदर्स नहीं थे कि जो एक साथ आगे मेले में. नहीं मेरे फ्रेंड्स, एक ही फॅमिली में पैदा हुए. मग नशीब तर घेऊन दोघेही आले होते. आज अनिल अंबानी खाण्यापिण्याचे बांधे आहेत, कर्जबाजारी आहेत, लिक्विडेट झालेत. राईट. कंपन्या त्यांच्या दिवाळखोरीला निघाल्यात. आणि मुकेश अंबानी 4 चांद शूर आहे माय डिअर फ्रेंड्स. सो नशीब काम करत नाही, त्यांच्या आतमध्ये असलेलं टॅलेंट, पोटेन्शियल, क्वालिटी जी आहे ना, ती काम करते माय डिअर फ्रेंड्स. राईट. सो आपण सुद्धा आपल्या मुलांमधलं ती गोष्ट ओळखूया. पण कुणी ओळखायची? जरा विचार करायच्यावरती. कोण शोधणार आहे टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल? जसं भीमामध्ये धनुष्यबाण नाही, गदा हातात दिली पाहिजे. नकुल सहदेवला धनुष्यबाण नाही, तलवारबाजी केली पाहिजे त्यांनी. हे कुणीतरी तपासलं, लक्षात घ्या. त्यांना नाही कदाचित उमगले आहे. राईट. सो यशस्वी व्यक्तींमधलं इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल कुणी ओळखायचं किंवा आपल्या मुलांमधलं कुणी ओळखायचं? पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स, नेबर्स, कोणी? अहो, ही सगळी मंडळी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी असतील, पण ते करिअर काउन्सिलर आहेत का?
एखादा हार्ट पेशंट असतो, तो एखाद्या हार्ट सर्जनकडे जातो आणि तो सिटी मधला त्या शहरामधला टॉप हार्ट सर्जन आहे. ओके फाईन, तो सर्जरी करेल, हार्टचं काम करेल. समजा त्याचा किडनीचा प्रॉब्लेम असेल तर तो काय करतो? त्याच्या एमबीबीएसच्या अभ्यासक्रमामध्ये किडनीचा विषय आलेलाच नाहीये का? आलाय ना, पण तो स्पेशलिस्ट कुठला आहे? हृदयाचा आहे. तो किडनीला हात लावत नाही, लिव्हरला, लंग्सला हात लावत नाही, तो सरळ दुसऱ्या डॉक्टरला रेफर करतो आपल्याला. मग तो व्यक्ती स्वतःच्या मुलांचं करिअर गायडन्स करू शकतो का? जर तो शरीरामधला जो अभ्यासामध्ये सुद्धा आलेला आहे 4 वर्ष, 4.5 वर्ष, 5.5 वर्ष, तो विषय तो हँडल करतो. तो म्हणतो माझी स्पेशालिटी काय? हार्ट. आय एम अ हार्ट सर्जन. आय एम नॉट अ लिव्हर सर्जन. आय एम नॉट अ स्टमक सर्जन. आय एम नॉट अ रिप्रोडक्टिव्ह गायनेकोलॉजिस्ट. गायनेकचा प्रॉब्लेम असेल आपल्या पत्नीला, तो नाही सुलटवत. त्याला 5.5 वर्षाचं ज्ञान आहे, थोडं तरी जुजबी ज्ञान आहे, पण त्याच्या आधारावरती तो आपल्या बायकोचं ट्रीटमेंट करत नाही. अरे ते सोडा, गायनेकोलॉजिस्ट स्वतः टॉप गायनेकोलॉजिस्ट आहे. तो स्वतःच्या बायकोची डिलिव्हरी करत असताना बाहेर उभा राहतो, ओटी मध्ये नसतो. का? भावना आड येतात, भावना. चला मी आता पुढे जाऊन म्हणते, हार्ट स्पेशलिस्ट बाजूला ठेवा. जो गायनेकोलॉजिस्ट आहे, स्त्रीरोग तज्ञ आहे, प्रसूती तज्ञ आहे, तो बायकोची डिलिव्हरी करताना ओटी मध्ये थांबत नाही, ऑपरेशन थिएटर मध्ये थांबत नाही. कारण भावना आड येतील, कदाचित माझ्याकडे काही गोष्टी चुकू शकतात. सिंपल लक्षात घ्या. मग करिअर हा विषय पालकांनी का हँडल करावा? का मार्गदर्शन घेऊ नये? परत रिपीट करतोय, गायनेकोलॉजिस्ट आपल्या बायकोची डिलिव्हरी करताना तिथे उभा राहत नाही, भावना आड येऊ शकतात, चुकू शकतो निर्णय. तो आपल्या असिस्टंटला पाठवतो आणि तो स्वतः सिटी मध्ये टॉप गायनेकोलॉजिस्ट आहे. मग करिअर गायडन्स करताना का रिस्क घेतो पालक? का रिस्क घेतोय? भावना आड येऊ शकतात, सायकोलॉजी आड येऊ शकते. मला काय वाटतं आड येऊ शकतं? मी कुणाला तरी यशस्वी होताना बघितलं, ते माझ्या डोक्यात इमेज असू शकते. आणि मग अशा गोष्टी आम्ही पालकांनी मुलांवर लादल्या तर चालतील का? विचार व्हायला पाहिजे. पण नका विचार करू, आता आम्ही विचार करून ठेवलाय आणि आम्ही तुम्हाला डायरेक्टली सोल्युशन देतो. लक्षात घ्या. सोल्युशन काय? डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्सी टेस्ट. ही टेस्ट आहे, बोटांच्या ठशांची टेस्ट आहे, ज्याच्या माध्यमातून मेंदूचा वेध घेतला जातो. मुलांमध्ये काय जमेची बाजू आहे, काय पडती बाजू आहे, कोणती संधी आहे आणि काय धोका आहे. SWOT मॅनेजमेंटचे काही मंडळी इथे असतील तर त्यांना माहिती आहे. SWOT म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. तुम्ही म्हणाल पालक मंडळी आम्हाला पण थोडंसं माहिती आहे की मुलांचं? थोडंसं माहिती आहे. सगळं माहिती आहे का? सगळं माहिती आहे का? नाही माहिती. प्रांजळपणे कबूल करूया, काय प्रॉब्लेम. मी पण एक पालकच होतो ना, म्हणजे आहे सुद्धा ऑफकोर्स. पण गेल्या 14 वर्षापासून मी माझ्या मुलींवरती DMITच्या माध्यमातून त्यांना गाईड करत आलोय. आता लेटेस्ट लक्षात घ्या, मुलगी 12वीची एक्झाम दिलेली आहे, जेईचा रिझल्ट लागला, 95.39%. इंजिनिअरिंगला तिला आम्हाला पुढे घेऊन जायचंय. सब्जेक्ट परीक्षा द्यायच्या अगोदर आम्हाला माहिती आहे कुठल्या फील्डमध्ये तिला पुढे घेऊन जायचंय. कालच CETचा, परवा दिवशी CETचा रिझल्ट लागला, महाराष्ट्र MS CET. त्याच्यामध्ये 99.278 एवढे पर्सेंटाइल तिला मिळाले. तिला कम्प्युटर सायन्स मिळू शकतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळू शकतं, मशीन लर्निंग पण मिळू शकतं 99.278 ला. परंतु तिच्यासाठी आम्ही सिलेक्ट करून ठेवले ऑलरेडी काय? ENTC, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. पॅकेजचा जर विचार केला, कमर्शियल विचार केला, तर कम्प्युटर सायन्सला जास्त पॅकेजेस मिळतात. आम्हाला योग्य पॅकेज पाहिजे, चांगलं पॅकेज नको. तिच्यासाठी जे योग्य आहे ते फील्ड आम्हाला पाहिजे, चांगलं फील्ड नको आहे. लक्षात घ्या. आणि हे गेली 14 वर्ष आम्ही गाईड करतोय लोकांना याच्या माध्यमातून, DMITच्या माध्यमातून. तुम्ही टेस्ट का करायची? चला एक साधं सिंपल उदाहरण बघूया. उदाहरणातून काय होतं, चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. कदाचित माझा असा अनुभव आहे किंवा मत आहे म्हटलं तरी हरकत नाही. समजून घ्या. नाही समजतंय का बघा, असं म्हटलं मी सांगतो तुम्हाला, समजतंय का बघा. मी ज्या डॉक्टरकडे लहानपणापासून जात होतो, ऑफकोर्स काही दुखलं फुकलं काही आजार बिजार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. तसं मी मागची समजा 20-30 वर्ष, आता 50 ते 20-30 वर्ष म्हणूया, मी एखाद्या डॉक्टरकडे जातोय ट्रीटमेंटसाठी. मला काही दुखापत झाली त्यांच्याकडे जातो, आजारी पडलं त्यांच्याकडे जातो. ह्या वेळेला त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला तपासलं, सांगितलं, विचारलं, खुश झाले वगैरे. मग गोळ्या काही लिहून दिल्या, औषधं लिहून दिली. 1 आठवड्याने माझ्याकडे परत या, जर फरक नाही पडला तर, फरक पडला तर याची गरज नाही. ठीक आहे. 1 आठवड्यामध्ये मला फरक नाही पडला, मी परत जातो डॉक्टरकडे. डॉक्टर काही 2-4 प्रश्न विचारतील. बघा मी त्यांना ओळखतो, ते मला चांगले ओळखतात, त्यांचा 30 वर्षाचा अनुभव पण आहे.
MD डॉक्टर आहेत फॉर एक्झाम्पल चांगले, ओके गुड. पुढच्या वेळेला औषधं बदलून दिली, करेक्ट. परत एक आठवड्याने जर नाही फरक पडला तर या, पडला तर येऊ नका, ओके. पुढच्या आठवड्यात मी परत औषध घेतलं, मला फरक नाही पडला, परत मी त्यांच्याकडे जातो, ते म्हटले 2 वेळेला ही औषधं बदलली, ते झालं, मग काय करूया आता, एक काम करा, आता ही औषधं घ्या, ती बंद करा पहिलीवाली. 30 वर्षाचा अनुभव आहे, ज्ञान आहे, क्वालिफाईड आहे, माझी ओळख आहे, त्यांची ओळख आहे, दोघं एकमेकांना ओळखतोय, माझी सगळी हिस्ट्री त्यांना माहिती आहे, तरी पण कदाचित 2 आठवडे गुण नाही आला, आपण म्हणतो सिंपल. 3ऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा गुण नाही आला, माझी तब्येत थोडीशी अधिक खालावलेली आहे. मग ते म्हणते एक मिनिट थांबा, आता एक काम करा, मी काही टेस्ट लिहून देतो तुम्हाला, रक्त चेक करा, लघवी चेक करा, वगैरे वगैरे वगैरे, अशी काही टेस्ट लिहून द्या. डिपेंड करतं काय आजार आहे, मी आपले डोळे म्हणणं सांगतोय तुम्हाला समजण्यासाठी. रक्त लघवी चेक करून आला तुम्ही, तो रिपोर्ट घेतला, त्यांच्यासमोर ठेवला, त्यांनी असं बघितलं, तुम्ही कदाचित ती टेस्ट करण्यासाठी खूप लांब गेला असाल, वेळ खूप खर्च केला असेल, पण या डॉक्टरच्या समोर ठेवल्यानंतर तुम्ही म्हणजे मी बरं का, ओके, आणि अरे 1 मिनिट सुद्धा बघितलं नाही त्यांनी, 1 मिनिट सुद्धा बघितलं नाही त्यांनी. अच्छा ठीक आहे, एक काम करा, आता पहिले औषध अजिबात घेऊ नका, हा नवीन कोर्स दिला, हे घ्या, आणि कदाचित 4-8 दिवसामध्ये लगेच मला फरक पडणार. का माहितीये का, जिथे ज्ञान, अनुभव, मॅच्युरिटी सुद्धा कमी पडली, तिथे तपासणी करावी लागली. लक्षात घ्या, ओळख, पहचान बिचान, अगोदरचे आजार बिजार, आता काय झालंय हे त्यांना डायग्नोसिस केल्यानंतर क्लिअर मिळालं. मी म्हणते की प्रत्येक वेळेला असं होतं, पण ठीक आहे, आजारपणामध्ये आपण थोडीशी ट्रायल तरी करू शकतो. करिअरमध्ये तेवढी ट्रायल करता येत नाही की तू ठीक आहे 11वीला सायन्स घेऊन बघ, नाही जमलं तर मग ITI ला जा, किंवा आता कॉमर्स घे, आणि जर समजा नाही जमलं तर आपण बघू मग सायन्सला जा. अरे उलट जाऊ शकत नाही वरती, हे असले ट्रायल चालत नाही. आपल्याला करिअरमध्ये चान्स घेता येणार नाही, आपल्याला करिअरमध्ये रिस्क उचलता येणार नाही माय डिअर फ्रेंड्स. म्हणून आपण काय करतो, DMIT, जिथे पालकांचा अनुभव, पालकांचं ज्ञान, पालकांची कौशल्य किंवा रिलेटिव्ह फ्रेंड्स यांची कौशल्य जिथे मर्यादा घेऊ शकतात, तिथे आपण DMITच्या माध्यमातून बोटांचे ठसे कधीही बदलत नाही. लक्षात घ्या, आपल्या बोटांचे ठसे कधीही बदलत नाहीत. म्हणूनच पासपोर्ट असेल, सरकारी काम असेल, जेलमध्ये टाकणं असेल, गुन्हेगारी असेल, पासपोर्ट वगैरे वगैरे, इथे काय बघितलं जातं, फिंगर टिप्स म्हणजे फिंगरप्रिंट, कारण ती युनिक असतात, जगात कुणाचीही मॅच होत नाही. आणि हाच मुद्दा आहे, लक्षात घ्या. गर्भावस्थेत असताना म्हणजे माता गर्भावस्थेत असताना जो गर्भ आहे, गर्भधारणा ज्याची झालेली आहे, 13व्या आठवड्यामध्ये फिंगरप्रिंट्स आणि मेंदूची वाढ सायमल्टेनियसली होते. आता तुमच्यासाठी PhD चा विषय असू शकतो, करून घ्या, काय हरकत नाही, ऑलरेडी करून झाली याच्यावरती बऱ्याच लोकांची PhD. थोडासा विश्वास ठेवणं अपेक्षित आहे. बोटांचे ठसे आणि मेंदूचा संबंध आहे कसा, जसं एखादं पुस्तक असेल, असेल म्हणजे असतंच ऑफकोर्स आहे की नाही, पुस्तक असतंच ना आपल्या अवतीभोवती, माझ्याही पाठीमागे आहे. सो एखादं पुस्तक आहे, बरोबर आहे. आता हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक मला पूर्ण जर वाचायचं असेल, जर मी या सब्जेक्टचा ज्ञानी असेल, या पुस्तकात काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल, मी या विषयाचा तज्ञ जर असेल, तर मला काय करावं लागेल, मला पूर्ण पुस्तक वाचायच्या ऐवजी खरेदी करताना मला काय करावं लागेल, इंडेक्स बघायला लागेल, इंडेक्स, अनुक्रमणिका तपासावी लागेल. ती अनुक्रमणिका वाचल्यानंतर मला कळेल की या पुस्तकामध्ये काय आहे. तसंच बोटांचे ठसे रिप्रेझेंट करतात. हॅलो, बोटांचे ठसे काय करतात, रिप्रेझेंट करतात. काय रिप्रेझेंट करतात, मेंदूला रिप्रेझेंट करतात माय डिअर फ्रेंड्स, राईट. मेंदूला रिप्रेझेंट करतात, किंवा साध्या भाषेत बोलू, आतमध्ये काय आहे ते दर्शवतात. जसं ब्लड टेस्ट केल्यानंतर शरीरात कुठे रोग आहे समजण्याची शक्यता आहे, राईट, करेक्ट की नाही. सो तसंच इथे DMIT टेस्ट कशाच्या माध्यमातून घेतली जाते, ज्याला आपण ब्रेन टॉप DMIT म्हणतो, बोटांच्या ठशाच्या माध्यमातून, राईट. याच्या पाठीमागे सायन्स आहे, शास्त्र आहे, राईट. रिसर्च बेस्ड स्टॅटिस्टिक्स, रिसर्च बेस्ड स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून ही टेस्ट केली जाते, राईट. आता याच्या पाठीमागे कोण आहे, काय थेअरी आहे, तर प्रोफेसर हार्वर्ड गार्डनर, जे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत, जगातल्या 100 विचारवंतांपैकी एक आहेत, ज्यांनी 21 PhD केलेली आहेत. त्यांनी जगाला ही थेअरी दिलेली आहे, 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी. तुम्ही इंटरनेटवर टाकलं तरी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल. 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीच्या माध्यमातून आपण DMIT टेस्ट मध्ये गायडन्स देतो. हा वन ऑफ द टूल आहे, हा एकमेव टूल घेतला पाहिजे तुम्ही असं नाही, हा वन ऑफ द टूल आहे. बात समज में ना, राईट. आता DMIT मध्ये काय समजतं, IQ, EQ, AQ, CQ, VQ, इंटेलिजंट क्वेश्चन,
बौद्धिक बुद्ध्यांक, भावनिक बुद्ध्यांक लक्षात घ्या, आणीबाणीचा बुद्ध्यांक असेल, नवनिर्मितीचा बुद्ध्यांक असेल, राईट, कल्पकतेचा बुद्ध्यांक असेल, ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं करिअर घडू शकतं. हॅलो, IQ EQ आम्हाला माहिती असतो बऱ्याच वेळेला कदाचित, पण AQ म्हणजे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, म्हणजे काय, आणीबाणीच्या स्थितीमध्ये एखादी व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये सामना करेल का पळ काढेल, ज्याला आपण म्हणतो गिव्ह अप करेल, फाईट आणि फ्लाईट, फायटिंग स्पिरिट ठेवेल का फ्लाईट म्हणजे पलायन करेल, त्या स्थितीमधून आपण आंतरिक बोलतो आपण. क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय की नवनिर्माण करण्याची क्षमता आहे का, कल्पकता आहे का, तपासलं पाहिजे ना. आर्किटेक्टला जायचं तर ही कल्पकता नको का, इंटिरियर डिझायनर बनायचं कल्पकता नको का, म्युझिक कंपोजर व्हायचंय मला, अरे कल्पकता नको का, कंपोजिंग करता आलं पाहिजे ना. गाणं ऐकलं, गाणं छान वाटतं ऐकायला म्हणजे कंपोजर होईल का, नाही मला गाणं ऐकायला छान वाटतं म्हणजे स्वर असेल का, नॉट नेसेसरी, हे तपासलं पाहिजे ना. नाही मला म्युझिकची आवड आहे मग मी तबला वाजवतो, अरे तुझ्यामध्ये ते कायनेटिक्सची फाईन मोटर स्किल पाहिजे ना, बोटांमध्येची कलाकारी पाहिजे ना. तबला ऐकायला आवडू शकतो एखाद्याला, म्हणजे करिअर करता येईल असं नाही सांगतायत, बात समजून घ्यायचे. सो हे वेगळे वेगळे क्वेश्चन्स आपल्याला आपल्या मुलांमधले किंवा विद्यार्थ्यांचे आपल्याला समजून घेता येतात. आणि करिअर सिलेक्शन जर म्हटलं तर या 8 इंटेलिजन्सच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं करिअर ठरवता येतं. जगामध्ये करोडो 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 लोक आहेत, करेक्ट आहे, बरोबर की अब्जावधी लोक आहेत, त्या सगळ्या अब्जावधी लोकांमध्ये 8 इंटेलिजन्स असतातच. आणि ऑफकोर्स मी स्पेशल चाइल्ड बद्दल बोलत नाहीये, फॉर एक्झाम्पल जे येरवड्याच्या बाहेर आहेत, जे नॉर्मल तुम्ही आम्ही लोक आहोत ना त्यांच्याबद्दल बोलतोय. कदाचित परमेश्वराने ज्यांना थोडंसं स्पेशल चाइल्ड म्हणून पाठवलं असेल त्यांच्याबद्दल आपण अजिबात आज बोलत नाही, राईट. आणि एक सायंटिफिक माहिती सांगतो, ज्यांना आपण गतिमंद किंवा स्पेशल चाइल्ड वगैरे म्हणतो, आता समजण्यासाठी चुकीचा मी शब्द वाटेल तुम्हाला, मतिमंद गतिमंद वगैरे जे असे बोलले जातात ना, स्पेशल चाइल्ड म्हणतो आपण त्यांना, राईट. स्लो लर्नर्स म्हटलं जातं. अशा स्लो लर्नर ऍक्च्युअली नाही बरं का, म्हणजे खूप सुपर स्लो लर्नर असतात ती मंडळी, नुसती स्लो लर्नर आहे, तर त्यांच्या बोटांना ठसे नसतात, फिंगर प्रिंट नसतात, ज्यांचा मेंदू अंडर डेव्हलप आहे, शास्त्रीय कारण लक्षात घ्या, ज्यांचा मेंदू अंडर डेव्हलप आहे त्यांच्या बोटांना ठसे नसतात, फिंगर प्रिंट नसतात. आता हा व्हिडिओ कॉन्फरन्सचा हॉल असता ना, किंवा तुम्ही समोर बसला असतात ना, तर मला 100% माहिती आहे काही लोक सध्या असे करत असतील, रेषा आहेत का, फिंगरप्रिंट आहेत का. हॅलो, तुम्हाला मी एवढं सांगितलेलं कळले, याचा अर्थ फिंगरप्रिंट असणार आहे तुमची, टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही आता बोटांवर ठसे आहेत का असं बघत असाल ना मोबाईलच्या पाठीमागची बॅटरी लावून, तर समजून घ्या तुम्हाला कळते, याचा अर्थ तुम्ही तेवढे स्पेशल नाही आहात ज्याच्याबद्दल मी आता बोलतोय. हॅलो, पण हा पुरावा आहे की मेंदूला रिप्रेझेंट कोण करतं, बोट रिप्रेझेंट, म्हणजे बोट म्हणजे बोटांची ठसे रिप्रेझेंट करतात. कम्प्लीट शास्त्रीय कार्यक्रम आहे, टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला, ओके. टेन्शन घालवायचंय, कारण आपल्याला जर समजून घ्या कुठे जायचंय, टेन्शन येतं ते घालवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ, सायन्स घेऊ. माझं स्वतःचं उदाहरण देऊ का, मी लक्षात घ्या, मी एक डेअरी टेक्नॉलॉजिस्ट होतो म्हणजे आता आहे, ज्ञान तर आहे ऑफकोर्स. मला आवड निर्माण, आमच्याकडे ना म्हणजे वडील कृष्ण भक्त होते, तर आमच्याकडे बंगल्याच्या पाठीमागे पुण्यामध्ये चिंचवडला, माझा जन्म पुण्यातल्या, लक्षात घ्या, आम्ही गावाकडे कधीच राहिलेलो म्हणजे हॉलिडे स्पेशल होतो. तर अजूनही गोठा होता, जे 2 वर्षापूर्वीपर्यंत गोठा होता. आता मी तिथे आमचा बंगलो डिमोलिश करून आता आपली तिथे साईट चालू आहे. कदाचित दिवाळीच्या नंतर आपलं ऑफिसच आपल्या स्वतःच्या जागेमध्ये आपण शिफ्ट करू, फाईन. तो जाहिरातीचा पाठ जरा बाजूला ठेवूया. तर आवड म्हणून किंवा कृष्ण भक्ती म्हणून वडिलांनी गायी पाळल्या होत्या, देशी गायी पाळल्या होत्या. आणि त्या गायींमध्ये राहून राहून मला, भले मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले वगैरे सगळ्या गोष्टी, पण गायी गुरांचं शेतीतलं आम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे सिटीमध्ये, कारण तिथे शेतीची जमीन पण होती, आमची नव्हती, राईट, स्थानिक लोकांची होती. तर ते करत असताना मला डेअरी बद्दल आकर्षण निर्माण झालं, अट्रॅक्शन निर्माण झालं, आवड निर्माण झाली. आणि मी म्हटलं मला हेच करायचंय. एका भल्या माणसाने मला गाईड केलं की याच्या बाबा शिक्षण असतं, तुला ग्रॅज्युएशन करावं लागेल डेअरीज मध्ये. ते मी शिक्षण सुद्धा घेतलं मुंबईला जाऊन, RA मधून डेअरी सायन्स मध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं. आणि वारणा डेअरीमध्ये कार्य करत असताना, काम करत असताना मी ऍक्सिडेंटली नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलो. आणि दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट फॉर लाईफ. माझ्या आतमध्ये व्हर्बल कम्युनिकेशन, लॉजिकल आणि इंट्रापर्सनल कॅपॅसिटी, जे तुम्ही समोर वाचताय, मी माझं आज एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला. चला, माझ्यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे असं मला वाटतंय, तुम्हाला कदाचित थोडंफार आता जाणवलं असेल. लॉजिकल, तर्क वितर्क करण्याची क्षमता, का, कधी, कुठे, कसं, हेच का, तेच का, एवढंच का, तेवढंच का, इथंच का, तिथेच का,
मी का नाही, ह्यानी का नाही, ह्यानीच का, त्यानीच का, हे जे तर्क वितर्क करण्याची कॅपॅसिटी आहे ना, त्याच्यामुळेच माय वेलनेस नेचर क्युअरचा बिझनेस प्लॅन डिझाईन झालाय. दॅट इज माय टॅलेंट, लॉजिकल मॅथमॅटिकल थिंकिंग. मी मॅथमॅटिक्स मध्ये चांगला नाहीये, पण माझं लॉजिक स्ट्रॉंग आहे. माझ्या मिसेसचं मॅथमॅटिक्स जबरदस्त आहे, पैकीच्या पैकी मार्क, पण तर्क वितर्क करण्याची क्षमता नाहीये. बात समजून घ्यायचे. फक्त मॅथमॅटिक्स चांगलं आहे म्हणजे इंजिनिअरिंगला जा असं होत नाही. माझ्या केसमध्ये मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे मला, पण तर्क वितर्क जबरदस्त आहे. म्हणूनच आपला माय वेलनेस नेचर क्युअरचा बिझनेस प्लॅन डिझाईन झालाय ना, तो असा डिझाईन झालाय. व्हर्बल कम्युनिकेशन स्किल हे माझं टॅलेंट आहे, लॉजिकल माझं टॅलेंट आहे, आणि इंट्रापर्सनल म्हणजे मॅनेजमेंट प्रिय व्यक्ती. टू मॅनेज ऑल द रिसोर्सेस, मॅन, मशीन, मटेरियल, मनी, राईट, हे सगळे एकत्र करण्याची हातोटी असणं म्हणजे इंट्रापर्सनल. मी अंतर्मुख व्यक्तिमत्व आहे. मी जरी पब्लिक स्पीकर असलो, ट्रेनर असलो, कोच असलो, तरी मी मुद्दा सोडून बोलत नाही. मुद्दा बोलायचा असेल तरच तोंड उघडणार, अदरवाईज नाही. उगाच आपल्या एसटी महामंडळामधून किंवा बसमधून जाताना उगाच याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, इकडे बोल, तिकडे बोल, अजिबात गप्पा गोष्टी नसतात माझ्या. आय विल बी कम्फर्टेबल विथ माय सेल्फ. हॅलो. पण इंटरपर्सनल जो व्यक्ती आहे त्याच्यावरती बघता तुम्ही, इंट्रा म्हणजे हा मॅनेजमेंट वाला व्यक्ती आहे, इंटरपर्सनल म्हणजे हा लिडरशिप क्वालिटीचा व्यक्ती आहे. माझी चौथी क्वालिटी लिडरशिप वाली म्हणजे इंटरपर्सनल वाली आहे. पण पहिल्या तीन कुठल्या आहेत? व्हर्बल, लॉजिकल आणि इंट्रापर्सनल. हे हुकमाचे 3 एक आहेत माझे. आता साध्या भाषेत मी तुम्हाला सांगितलंय एक्झाम्पलच्या माध्यमातून स्वतःच. हे 3 हुकमाचे एक आहेत, याच्या माध्यमातूनच करिअर होतं. डेअरी टेक्नॉलॉजी माझी कधीच सुटली, लक्षात घ्या. कित्येक वर्ष झाले, मी जास्त नाही 15-1 वर्ष फक्त डेअरी सेक्टरला योगदान दिले. त्याच्यानंतर नेटवर्क मार्केटिंग मध्ये आल्यानंतर मी नेटवर्करचा लीडर कधी झालो मला कळलं नाही, लीडरचा प्रेझेंटर कधी झालो मला कळलं नाही, प्रेझेंटरचा ट्रेनर कधी झालो मला कळलं नाही, काउन्सिलर कोच कसं झालो माझं मलाच कळलं नाही. हाडाचे ट्रेनर झालो आम्ही, कुठे ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम करायला गेलोच नाही, पण झालो ट्रेनर. आज काउन्सिलिंग साठी या, माझं युट्यूबच्या माध्यमातून बघा, माझं डॉक्टर विवेक रोडे सर्च मारा, समोनावरती मी पीएचडी केली. मला लक्षात घ्या, ऑनररी पीएचडी सोपी गोष्ट नाही मिळवणं किंवा मिळणं. तेवढी वर्ष दिलेत, 22 वर्ष दिलेत. जेवढी मी डेअरी इंडस्ट्रीला दिली तेवढी मी संमोनासाठी दिली, ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सी दिली. थोडा जरी मानसिक काही प्रॉब्लेम असेल, माझ्याकडे कन्सल्टन्सी फीज 30,000 रुपये. आज कोचिंग करतो, मॅनेजमेंट कोचिंग करतोय किंवा एंटरप्रेन्योर लोकांना कोचिंग देतो, म्हणजे धंदेवाल्यांना कोचिंग देतो. 1.5 लाख रुपये फीस आहे. 6 महिने माझ्याशी गप्पा मारायचे धंद्यावरती. हॅलो. हे टॅलेंट. डेअरी टेक्नॉलॉजी शिकलो, चांगल्या पद्धतीने काम केलं. मी प्लांट इन्चार्ज होतो, लक्षात घ्या. प्लांट इन्चार्ज म्हणून मी क्विट केलंय. क्वालिटी आईस्क्रीम, वारणा डेअरी, राईट, पोलसर इंडिया लिमिटेड, सगळ्या भारतातली पहिली डेअरी, अमूल पेक्षा अगोदरची डेअरी पोलसर. जुने हिंदी पिक्चर बघायला त्याच्यात बोलता असं बोलत होतं, क्यों पोलसन लगा है, मतलब पोलसन का मस्का था, मतलब ती पहिली डेअरी भारतातली. आणि ती पोलसन डेअरी नंतर अमूलने टेक ओव्हर केली. अशा ब्रँड बरोबर मी काम केलं, लक्षात घ्या. सांगायचं काय की हुशारी असेल तर तुम्ही हुशारी दाखवू शकता, पण सेटल होणार नाही करिअर मध्ये. जसं माझं एक्झाम्पल मी सांगितलं, पाणी उतराला वाहत जातं, लक्षात घ्या. तसं काही शिक्षण घेतलं तुम्ही तर शेवटी सेटलमेंट कुठे असते? टॅलेंटच्या आधारावरती. मग जर टॅलेंट फाइंड केलं आणि शिक्षण सुद्धा त्या टॅलेंटच्या माध्यमातून किंवा टॅलेंटला अपेक्षित किंवा सुसंगतच केलं तर, दॅट इज व्हॉट इज DMIT माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो व्हर्बल लॉजिकल बद्दल तुम्हाला मी आता बोललो, तुम्हाला कळलं माझ्या माध्यमात. व्हिज्युअल स्पटाईल, कल्पकता, कल्पना करण्याची क्षमता, राईट, अशा व्यक्तीमध्ये असते. किंवा जिओग्राफिकल सेन्स असतो लोकांना. म्युझिकल रिदमिक, श्रवणचा टॅलेंट असू शकतो म्युझिकच्या बाबतीमध्ये, किंवा वाद्याचा टॅलेंट असू शकतो, एखादा इन्स्ट्रुमेंट किंवा स्वर असू शकतो. हॅलो. म्युझिक टॅलेंट आहे म्हणजे कुणी उठसूट म्युझिक मध्ये करिअर करेल का, कुठलेही करिअर करेल का? नाही. लता दीदीने स्वराच्या माध्यमातून केलं. AR रेहमानने म्युझिक मध्ये काय केलं, करिअर केलं, पण कंपोजर म्हणून केलं. हॅलो. झाकीर हुसेन साहेबांनी तबल्यामध्ये केलं, म्हणजे वाद्यामध्ये केलं. तर तुम्ही आम्ही कदाचित आपल्याला पण म्युझिक टॅलेंट असू शकतो, जसं माझ्या पत्नीमध्ये रुपालीमध्ये आहे. तो काय? श्रवणाचा टॅलेंट आहे. संगीत ऐकायला चांगलं वाटतं किंवा आवडतं किंवा ते समजतं. आवडणं वेगळं, समज असली, जाण असणं वेगळं, लक्षात घ्या. काही मंडळींना श्रवणाचं टॅलेंट असतं म्युझिकच्या बाबतीमध्ये. सो हे फाईन ट्युनिंग करणं गरजेचं आहे की नाहीये? 100% गरजेचं आहे. बॉडी कायनेस्टिक, बॉडी कायनेस्टिक म्हणजे पूर्ण शरीर इफेक्टिव्हली वापरण्याचं कौशल्य किंवा टॅलेंट म्हणूया आपण. फॉर एक्झाम्पल, आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये काम करणारा व्यक्ती शारीरिक टॅलेंट वापरतो, पण ते वेगळ्या कारणासाठी वापरतो. जिम्नॅस्टिक मध्ये व्यक्ती खेळासाठी वापरतो. सचिन तेंडुलकर क्रिकेट मध्ये वापरतो, मॅरेडोना फुटबॉल मध्ये वापरतो. हॅलो.
हे फाईन ट्युनिंग करणं गरजेचं की नाही? येस माय डिअर फ्रेंड्स. आणि डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतो. इंटरपर्सनल लीडरशिप आहे, इंटरपर्सनल मॅनेजमेंट आहे. मी आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. नॅचरलिस्टिक म्हणजे काय? नॅचरलिस्टिक म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसलेला जो निसर्ग आहे किंवा जो पाहतो निसर्ग त्याची जाण असणं, त्याच्या क्वालिटीला ॲप्रिशिएट करणं किंवा ते जाणणं किंवा एकरूप होणं त्याच्याशी. दॅट इज नॅचरलिस्टिक टॅलेंट. फॉर एक्झाम्पल बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटे किंवा डॉक्टर प्रकाश आमटे नॅचरलिस्टिक आहेत. मेधा पाटकर नॅचरलिस्टिक आहेत. बात समज पा रहे? सो लक्षात घ्या. आता मी 2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये एक चांगले राजकीय वजनदार व्यक्तिमत्व म्हणूया शरद पवार साहेब. लॉजिकल, तर्क वितर्क जबरदस्त. का, कधी, कुठे, कशी मेक मारायची. एक्झाम्पल साठी वापरते. मला राजकीय याच्यानं काही काढायचं नाही. का, कधी, कुठे, लॉजिकल थिंकिंग जबरदस्त. याचा अर्थ नरेंद्र मोदींना लॉजिकल थिंकिंग नाही का? आहे ना, पण त्याच्या अगोदर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कुठले वर्बल कम्युनिकेशन जास्त आहे. बात समजो गहराई से, बात समजो गहराई से. वर्बल कम्युनिकेशन स्किल कुणाचं चांगलं आहे? तर नरेंद्र मोदी साहेबांचं चांगलं आहे. अमित शहाचं पण ते चांगलं नाहीये. वाजपेयी साहेबांचं ते चांगलं होतं. प्रमोद महाजन साहेबांचं ते चांगलं होतं. इव्हन अजितदादांचं वर्बल कम्युनिकेशन चांगलं होतं. त्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगलं ऐकलेलं, लक्षात घ्या. मग त्यांच्यामध्ये सुद्धा लॉजिकल आहेच ना. पण माणूस पुढे कशामुळे येतो लक्षात घ्या, अशा प्रकारच्या टॅलेंटच्या कॉम्बिनेशनमुळे. बात समजेल. मला हे सांगायचं तुम्हाला. मी माझं वैयक्तिक सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलंय. आणि हे डीएमआयटी टेस्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय की माझा हुकमाचा एका, बादशाह आणि राणी ह्या 8 टॅलेंट पैकी कोणते 3 टॅलेंट माझे चांगले आहेत, हुकमाचे आहेत, त्याच्या आधारावर करिअर करायचंय. बघा, हे 8ही टॅलेंट तुमच्यामध्ये. असं नाही की आपल्याला लॉजिक काहीच नाहीये, आपल्याला काहीच राजकारण कळत नाही, आपल्याला काहीच बोलता येत नाही का, आपल्याला म्युझिकच कळत नाही का, आम्ही कुठला खेळ खेळलोच नाही का, आम्ही कुणाला थोडंसं लीड केलंच नाही का, आम्ही काही घर मॅनेज करतच नाही का, आम्हाला काही निसर्ग आवडतच नाही का. ह्या गोष्टी सगळ्यांमध्येच आहेत थोड्या थोड्या. पण सगळ्यात जास्ती कोणत्या आहेत त्या आपल्याला तपासायच्या. त्याला मी म्हणतो हुकमाचा पत्ता, एका, बादशाह, राणी. राईट. त्याच्या माध्यमातून आपण मुलांचं करिअर डिझाईन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जेवढं लवकर तुम्ही शोधाल मुलांमधलं तेवढं चांगलं आहे. काही पालकमंडळी म्हणतात बघूया 10वी आल्यावर मग आपल्याला साईड सिलेक्शनच्या वेळेला रिपोर्ट काढूया. गलत. तिथून पुढे फायदा होणार हो, पण त्याच्या अगोदरचं नुकसान होणार. त्याचं काय? वयाच्या प्रत्येक स्टेजमध्ये डीएमआयटी रिपोर्ट वापरला जातो. कसा तुम्ही सांगतो? टॉडलर म्हणजे साधारण 4 वयाच्या आसपास. आता अगदी 1 वयाचा व्यक्ती असेल म्हणजे मुलं असेल त्याचा नाही निघणार का, तर स्कॅनरवरती फिंगर्स म्हणजे बोटं ठेवल्यानंतर तो स्कॅनर रीड करता आला पाहिजे. आधार कार्ड ज्याचं येतं म्हणजे फिंगरप्रिंट दिल्यानंतर आधार सेंटरला ज्याचे फिंगरप्रिंट्स येतात त्याचा आपण काढू शकतो. स्कॅनर वेगळा असतो, पण यस त्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आले याचा अर्थ काय झाला, त्याचा रिपोर्ट आपण जनरेट करू शकतो. तो थोडा हेल्दी बेबी असेल तर 2-2.5 वर्षाच्या दरम्यान सुद्धा त्याचा काय निघू शकतो, रिपोर्ट निघू शकतो. त्याच्या अगोदर शक्यतो फिंगरप्रिंट्स येत नाही. हेल्थवर पण डिपेंड करतं. राईट. सो त्यांना आपल्याला वाढवायचंय कसं, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास कसा साधायचा आहे, त्यांच्या लर्निंग सिस्टीमला आपल्याला कसं हाताळायचंय किंवा त्यांना कशा पद्धतीने आपल्याला शिकवणी द्यायची, शिक्षण द्यायचंय. हे घरातलं शिक्षण सांगतो ते शाळेचं नंतर बघूया. इव्हन शाळेमध्ये शिक्षणाच्या पद्धती कुठल्या असल्या पाहिजेत हे डीएमआयटी रिपोर्ट आपल्याला सांगतं. सो हे फक्त 10वी किंवा 12वी नंतर काय करायचंय याच्यासाठी नाहीये, व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी डीएमआयटी रिपोर्ट आहे माय डिफरन्स. राईट. त्याच्या पुढे थोडंसं 4 ते 12 वयाच्या दरम्यान आपल्याला पर्सनल ग्रूमिंग करता येईल, त्यांचे हॅबिट्स आपल्याला कंट्रोल करता येतील किंवा चांगल्या सवयी लावता येतील. टीनेजर मध्ये गेलं थोडंसं म्हणजे 10वी-12वीच्या दरम्यान त्यांचं करिअर सिलेक्शन, सब्जेक्ट सिलेक्शन. काही पालकांना आम्हाला मुलाला इंजिनियर करायचं आहे. कोणता? इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, IT, कम्प्युटर सायन्स, मशीन लर्निंग, AI, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग, आर्किटेक्ट. आता मला सांगा, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट दोन्ही एकाच फील्ड मधले आहेत पण करिअर वेगळे आहेत. हो, आम्ही म्हणतो इंजिनिअरिंगला नंबर लागणार, बस झालं. काय माहिती दळबद्रीपर्यंत झाला की नाही झाला. हॅलो, इंजिनिअरिंग मध्ये एवढे फील्ड आहेत, नक्की कोणतं इंजिनिअरिंग निवडायचं हे कळलं पाहिजे. मेडिकल मध्ये आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, डेंटिस्ट आहे, MBBS आहे, नॅचरोपॅथी आहे. कशामधनं सिद्ध युनानी, कशामधनं पुढे येऊन जायचे, कसं ठरवणार? मार्कांवर नाही. मार्क असे मिळवायचे की आपल्याला जे करिअर पाहिजे ना तेच मिळालं पाहिजे. म्हणजे हट्ट म्हणून नव्हे, आपल्या टॅलेंट नुसार. माझ्या मुलीचं करिअर BMS ला म्हणजे आयुर्वेदिक साईडला केलं. तिच्या डीएमआयटी रिपोर्ट नुसार तिच्या मार्काप्रमाणे तिला कमर्शियल फील्ड मिळालं असतं. कुठलं? BDS म्हणजे डेंटिस्टचं.
माझ्या साध्या भाषेत सांगू का, आ केलं की 1,500 रुपये घेतात पुण्यात. कसं केलं की आ केलं की कुठला आयुर्वेदिक डॉक्टर 1,500 चार्ज लावतो काही न करता म्हणजे ऑफकोर्स थोडंसं ट्रीटमेंट दिल्यावर नाही चार्ज करू शकत. सो मला ऍज अ बिझनेस कोच माहित होतं की BDS हे चांगलं फील्ड आहे कमर्शियली, आणि लेडीज लोकांसाठी डेंटिस्ट खूप चांगलं फील्ड आहे. का माहितीये, सकाळी 10 वाजता क्लिनिक उघडायचं, 2 ला बंद करायचं, संध्याकाळी 5:30-6 ला उघडायचं, रात्री 9 ला बंद करायचं. कुठली इमर्जन्सी नाही, घर सांभाळून लेकरं बाळ सांभाळून एक महिला चांगली डेंटिस्ट होऊ शकते, कुठलीच इमर्जन्सी नाहीये. हे मला माहित असताना सुद्धा मी आयुर्वेदाला का, कारण तिचा रिपोर्ट ते सांगतोय, तिची पर्सनॅलिटी आयुर्वेदासाठी बनलेली आहे. माय डिअर फ्रेंड्स, इंस्टाग्रामवर तिला बघा, डॉक्टर दीपिका रणोरे टाका, तुमच्या लक्षात येईल ती कॉलेज डेज पासूनच आयुर्वेदा प्रमोट करते, आणि तिच्यामध्ये 3 टॅलेंट वेगवेगळे आहेत. लॉजिकल टॅलेंट कमी आहे, यस कमी आहे, लीडरशिप टॅलेंट कमी आहे, पण वर्बल कम्युनिकेशन जास्त आहे. हॅलो, वर्बल कम्युनिकेशन जास्त आहे, बात समज पा रही क्या? आणि त्यामुळे ती इंस्टाग्राम वरती आहे. एक टॅलेंट सांगितलं मी तुम्हाला तिचा. असं बारकाईने आपल्या मुलांबद्दल आपल्याला टॅलेंट वरती काम करता आलं पाहिजे माय डिअर फ्रेंड्स, राईट. माझ्या कॉलेजेस मध्ये मी होतो का वर्बल कम्युनिकेशन स्किल मध्ये? अजिबात नव्हतो. मला नोकरी लागली, मी डेअरीमध्ये कामाला होतो, तरी माझं वर्बल कम्युनिकेशन स्किलवर काम झालेलं नव्हतं. नेटवर्क मार्केटिंग मध्ये नसतो आलं तर कदाचित माझी जी बोली भाषा आहे ही बाहेरच पडली नसती. पण परमेश्वराने ते बीज दिलं होतं की नाही, शाळेमध्ये होतं, कॉलेजमध्ये होतं, नोकरीला लागलो तरी ते बोलण्याचं बीज माझ्यामध्ये होतं. पण त्याला वातावरण मिळालं का? नाही मिळालं. डायरेक्ट सेलिंग मध्ये आलो, वातावरण मिळाल्यामुळे ते अंकुरित झालं. लक्षात घ्या, आपल्या मुलांची बीज खराब करायची नाही आहेत आपल्याला, राईट. पुढे गेला, 25च्या पुढे गेला तर कॉलेज लाईफ सगळं संपलेलं आहे. ओके, आता प्रॅक्टिकल लाईफ मध्ये मी धंदा करू की नोकरी करू, कोणत्या प्रकारे पुढे जाऊ? प्रत्येक स्टेज मध्ये, लाईफ मध्ये प्रत्येक स्टेज मध्ये DMIT रिपोर्ट तुमचा मदत करणार. लक्षात घ्या, आयुष्यात एकदाच काढायचा आहे, आणि तो काढण्यासाठी काय करायचंय ते आता आपण बघूया. 1 तास होत आलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे फीस भरायची, किती पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर 15 मिनिटं लागतात फिंगरप्रिंट स्कॅन करायला. आता आमची काही लिडरशिप मंडळी जी आहेत, राईट, जी महाराष्ट्राच्या बाहेर काम करतायत, तर त्यांची नवीन प्रॅक्टिस असताना कदाचित थोडासा त्रास होऊ शकतो. 15 मिनिटाच्या ऐवजी 20 मिनिटं 25 मिनिटं लागू शकतात, किंवा कदाचित एखादा फिंगरप्रिंट चुकलं तर परत घ्यायला लागू शकतं. नो वरी, पण चुकीचा रिपोर्ट येणार नाही. आम्हाला कळणार चुकीचा फिंगरप्रिंट आला तर आम्ही ते त्यांना परत घ्यायला सांगणार, परत अपलोड करायला सांगणार, आणि नंतरच 3 दिवसांनी रिपोर्ट येणार. सो करेक्टेड फिंगरप्रिंट्स आल्यानंतर 3ऱ्या दिवशी रिपोर्ट येईल. आता मी गेली 14 वर्ष करतोय, तर फ्रँचायझी सिस्टम मध्ये पण आम्ही खूप काम करतो. काय होतं की एखादी नवीन फ्रँचायझी अपॉइंट केल्यानंतर त्यांच्याकडे फिंगरप्रिंट्स घेताना चुकतात, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फिंगरप्रिंट चुकली की आम्हाला कळते चुकली आहे, आम्ही ती रिजेक्ट करतो. म्हणजे आमची अनालिसिस करणारी जी टीम आहे, राईट, ते रिजेक्ट करतात, आणि रिजेक्ट केल्यावर तुम्हाला परत घ्यायला जावं लागेल. चालेल, त्रास झालेला तुम्हाला पण चालेल, कस्टमरला क्लायंटला पण त्रास झालेला चालेल. का? आपल्याला रिपोर्ट करेक्ट द्यायचा आहे. चुकीचा रिपोर्ट फक्त आपल्याला प्रिंट करून काही तो मार्केटिंगसाठी दाखवायचा नाहीये माय डिअर फ्रेंड. त्या व्यक्तीचं करिअर त्याच्यावर डिपेंड आहे. सो वी आर व्हेरी सिरियस, राईट. सो प्रॉपर फिंगरप्रिंट्स आमच्यापर्यंत पोहोचल्या की 3ऱ्या दिवशी रिपोर्ट येणार. हिंदी, मराठी, इंग्लिश. नॉर्थ इंडियामध्ये हिंदी चालेल, साऊथ इंडियामध्ये इंग्लिश चालेल, मध्ये मराठी चालेल, राईट. सो अख्ख्या भारताला आपण कव्हर करतोय. काय पंजाबीमध्ये, गुजरातीमध्ये, ओरिसामध्ये, ओरियामध्ये असं नाही रिपोर्ट. हिंदी, मराठी, इंग्लिश 3 लँग्वेज मध्ये येणार रिपोर्ट. ओके, फाईन. रिपोर्टचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काउन्सिलिंग करून घेणार आहात. रेकॉर्डेड व्हिडिओज करून ठेवलेत, आयुष्यभर तुम्ही ते व्हिडिओज बघा, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, ऑलरेडी परीक्षा संपलेल्या आहेत, ऍडमिशन पण संपलेले आहेत. सो तुमच्या मुलांचं किंवा तुम्ही कस्टमरचं कुणाचाही DMIT रिपोर्ट काढला तर अख्खं वर्ष साईट सिलेक्शनला. आता ऑलरेडी तुम्ही कुणाचं काढणार, जे 11वी मध्ये आहेत ते, किंवा जे ऑलरेडी 10वीत आले ते, किंवा जे 12वी पासून पुढे गेले ते. सो आपल्याकडे पुढच्या मे महिन्यापर्यंत वेळ आहे. तुम्ही पालकांनी काय करायचे, व्हिडिओ सिरीज बघायचे, बार लगातार बघायचे. मला माझी भावना अशी की पालकांनाच काउन्सिलर बनवायचं, म्हणून ती व्हिडिओ सिरीज जी पूर्वी मी 10,000 रुपयाला विकत होतो ऑनलाईन, अजूनही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये माय वेलनेस नेचर क्युअरच्या ऍप्लिकेशन मध्ये अजूनही ती व्हिडिओ सिरीज आहे, पेड आहे. कुणाला ट्रायल करायची असेल तर 10,000 रुपये पे करा, तोच कोर्स उघडेल जो तुम्हाला मी आता फ्री दिलेला आहे. आणि तुम्हाला फ्री कोर्स करायचा आहे तर ज्या व्यक्तीने तुम्हाला आज इथे इन्व्हाइट केलंय त्यांच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोरची लिंक मागवून घ्या, माय वेलनेस नेचर केअर ऍप्लिकेशनची, राईट. आणि हे आपण आता नाही, हे अगोदरपासून ऍप्लिकेशन आहे, राईट. सो कस्टमरला सुद्धा या ऍप्लिकेशनची व्हिडिओ सिरीज पूर्ण मिळणार आहे, त्यांना नॉलेज मिळेल आपल्या मुलांचं. आणि जर समजा तुम्हाला नाही कळलं ती व्हिडिओ सिरीज किंवा नाही कळलं रिपोर्ट वाचून सुद्धा नाही कळला, तर महिन्यातून एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी ते घेणार आहे.
त्याच्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल 2 ते 3 तास. 2 ते आज आपण काय बोलतोय का डीएमएटी रिपोर्ट महत्वाचा आहे, तिथून पुढे मी डीएमएटी रिपोर्ट कसा वापरायचा याच्यावरती बोलणार आहे. 2 ते 3 तास फक्त रिपोर्टवर बोलणार आहे. त्यावेळेला तुम्ही तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग, तुमच्या मुलांचं काउन्सिलिंग त्याच्या माध्यमातून करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्ट माझ्या माध्यमातून. ओके. पण जर तुम्हाला पर्सनल लेवल हवं असेल तर मग त्याला चार्ज असणार आहे. ओके. सो डीएमआयटी रिपोर्ट तुम्हाला मिळेल 5000 रुपयामध्ये. डीएमआयटी रिपोर्ट 5000 रुपयामध्ये मिळेल. त्याच्यात व्हिडिओ सिरीज फ्री आहे आणि माझं दर महिन्याला 2 ते 3 तास जे काही व्याख्यान होईल डीएमआयटी रिपोर्ट ते सुद्धा फ्री असेल, ओपन फॉर ऑल. बरोबर आहे. पण जर तुम्ही पर्सनल लेवल म्हणाल की आमच्या रिपोर्टवरतीच पर्सनली बोला तर आमच्या काउन्सिलरच्या माध्यमातून 1000 रुपये देऊन तुम्ही काउन्सिलिंग करून घेऊ शकता. राईट. पण मला नाही वाटत की तुम्हाला त्याची गरज पडेल. पण वाटलं तुम्हाला असं काही तर तुम्ही 1000 रुपये देऊन एक्स्ट्रा पर्सनल काउन्सिलिंग करू शकता. पण माझ्या मान्यतेने किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ सिरीज पूर्ण बघितली तर तुमच्या फायद्याची आहे. कारण रिपोर्ट फक्त काढून आपल्या साईडने बघायचे. आर्ट्सला जा, कॉमर्सला जा, सायन्सला जा, आयटीला जा किंवा डिप्लोमाला जा एवढंच नाही बघायचं. त्या व्यक्तिमत्वाचा विकास साधायचा आहे. आम्ही आमचा विकास अजूनही करतोय, 50 ओरडून पुढे गेलोय. रिपोर्ट तुम्हाला मदत करेल. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, थँक्यू सो मच. आज तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्यासाठी आणि योग्य करिअर निवडीसाठी जो वेळ दिला तो निश्चितच सत्कारणी लागेल. राईट. सो थँक्यू सो मच. आणि योग्य निर्णय घ्या आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पुढे जा. थँक्यू सो मच. धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद.